कोणाच्या माहिती कोणाच्या माहिती नाही ती आहे कोणासोबत दुय्यम कोणासोबत आहे ओघी भाई शिवानी ताई सुखदेवी शिवानी ताई सुखदेवी शाबाश जाणे पाहता आणि खूप तुया मायची माय कोणाला शिवानी राहिला मायची माझी करून राहिला मायची मायची ओके मी बाबा या मायची कोणाच्या हा वाहेगुरु नार गुडगुडू काही आमच्या आया बहिणी तर माया बहिणी म्हणतात गेले समोर का म्हणते बापा बरोबर समोर का म्हणते नाही वाहेगुरु सतनाम शैलेश भाऊ आणि म्हणून काय म्हणतो आहे मायची माझी आणि खूप तुया मायची शिवानी आणि खूप तुया मायची ओके माय एवढ्या जास्त कावरू कावरू खावेला अहो, मला गर्व आहे तिच्यावर शिवानीवर हो तुझ्या मायची काम करू दे बाबा तिची माय होती म्हणून ती आली बरोबर तर मग का झाला तर मूळ होतं म्हणून शेंड झालं नाही तर पहिले बुडत नाही तर बापा लागतील का जी बापरीचे झालं ते शेंडापासून येईल का इकडे खाली नाही का बापरे झाड शेंड खाता येते का अहो तेच बोल राहिलो ना मी गोळा झाडाच्या पारंब्या खाली वरतून खाली मग आणि मग खालतून वरत मग झाला ते हे वैतारी आणि म्हणून काय म्हणतो आहे माँ बाप से बढ़कर दुनिया में कोई भगवान नहीं और सेवा माँ बाप की करना कोई एहसान नहीं जब उनका दुखाई कोई चलन का गधा तो फिर समझ लो यारो दुनिया में उसके जैसा कोई शैतान नहीं क्या बात है समजलं की नाही ही सगळी देण आमच्या आई वडिलांची आहे सगळ्यात मोठे जर दैवत असतील जगाच्या पाठीवर तर प्रत्येकाचे आई वडील पण आई वडीलही त्या लायकतीचे असणं महत्वाचं आहे बंधूंनो समजलं की नाही आता काही काही नालायक असे लोक आई वडील असतात अरे 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 कापूर खाण्यालायक असतात माय बाबा कापूर खाऊन हिशे टाकण्यालायक एवढे खराब काय आहे लेकरं पैदा केले म्हणजे झाले त्याला मायबाप म्हणतील अरे 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 आणि म्हणून काय म्हणतो पण माना लागल शिवानीच्या मायची सांगतो ना तू काहून घरी घाई करतेस मला वाटतं समोर का नाही बाई आणि खूप तुया मायची शिवानी माना लागल त्या मायची लई पाहिल्या आम्ही लई बाया आहेत शिवा शायरीच्या शिकणार पण हिच्या मायच्या आणि खूप तुया मायची आणि खूप तुया मायची छातीवर तुला आणि खूप तुया मायची छातीवर तुला छातीवर तुला जन्म दिला अशा रात्री म्हणजे समजलं की नाही हा त्याला म्हणते कारण मॅडम जी गाणं माझं वाईट नाही तुम्हाला सांगतो बटुकेश्वर नावाचा ऋषी असते आणि तुम्हाला सांगतो इथे भगवान परशुराम ज्याचं नाव आहे ही पृथ्वी तो मुळात लढवय्या असते क्षत्रिय जातीचा असते आणि तो ही पृथ्वी एक वेळा नाही तर 21 वेळा नीच क्षत्रिय करते म्हणजे त्याच्यासारखा त्याला असं वाटतं की माझ्यासारखा दुसरा इतर क्षत्रिय तयार झाला नाही पाहिजे या भारताच्या पाठीवर आणि म्हणून आणि झाला नाही आणि म्हणून ज्याच्या दृष्टीस त्याच्या दृष्टीत जो व्यक्ती दिसते त्याला तो तलवारीनं कापते एवढंच नाही तर आमची महिला जर एखादी गर्भवती जर असली तिला गर्भ जर असला तर तिचं सुद्धा पोट फाडायचं तिच्या पोटातला जो बाळ असायचा नवजात तो शिशु असायचा त्या बालकाला सुद्धा तलवारीने छाटायचा कापायचा असा तो भगवान परशुराम होता पण अशाही परिस्थितीमध्ये एका महिलाने आपल्या बाळाला जन्मात घातलं अरण्यामध्ये तुम्हाला सांगतो आणि त्या अरण्यामध्ये बटुकेश्वर नावाचे ऋषी ध्यानस्थ बसलेले असतात तर त्या परशुरामाला दिशाभूल करते आणि त्याच्या दिशाभूल करून एका अरण्यामध्ये जाऊन ते आपल्या लेकराला जन्मात घालते आणि तेथून सुद्धा पळवाट काढते तर त्या लेकराचा आवाज
तो रडायला सुरुवात करते तेव्हा ते बटुकेश्वर नावाच्या ऋषींची ध्यानस्थ स्थिती भंग होते. अरे म्हणते मासाच्या गोळ्यासारखा आवाज येऊन राहिला ना म्हणते. आणि म्हणून त्याच्या आवाजाच्या दिशेने त्याच्या जवळ येते. त्या साह्याने त्याला उचलते, कोरामध्ये घेते, लाल चुमा करते आणि म्हणते तो बटुकेश्वर नावाचा ऋषी बाप तू या गांडू रे, पण माना लागण म्हणते त्या मायेची. बाप तू या गांडू पण माना लागण म्हणते त्या मायेची. छाती छाती म्हणजे हिम्मत. हा बरोबर आहे की रे. हा माझ्या गाण्याला आधार आहे. ऐका पुढे काय म्हणते तो बटुकेश्वर नावाचा ऋषी. काय म्हणते आहे भल्या भल्याची सटारून गेली पण मनाला गंतोई माय नाही भेली. आणि तेव्हा तू लागली आणि तेव्हा तू लागलाय आधी रे तुला आणि म्हणून शेवटचं कळवं सादर करतो बंधूंनो. त्यानंतर मुजरा घेऊन मी माझ्या कार्यक्रमाला विराम देतो हे सुद्धा जाहीर करतो. ऐका काय म्हणतो पुढच्या कळवं. अरे बापापेक्षा तुझ्या सवाई महिन्याच्या डोळ्यात हिरोची भरली. अरे बापापेक्षा तुझ्या सवाई ठरली. मेरे गुरुवर ये लिखते हैं क्या इस गाने को, इसी रिचार्ज वाले को तो ऐसे लोग बहुत कम पैदा होते हैं, समझे की नाही. असे लोक फार कमी जन्मास येतात हो, एवढी विचारधारा मानणे. आणि म्हणून मी असं नाही कोण वानवे कोणाले नक्की वानवे आपल्या गुणाले, पण म्हणण्याचं तात्पर्य माझं गुरु हे म्हणून नाही. समजलं का नाही. मी शायरीकडे वळत नव्हतो, परंतु त्यांची स्टडी त्यांची विचारधारा ऐकून मी शिक्षण घेत असताना ती चाहू लागली आणि खरंच त्याला मी गुरु बनवलं. पण त्याही पलीकडे जाऊन गुरुवरी अंबादासजी शाहीर यांच्याकडे मी 1.5 वर्ष काम केलं. यांच्याकडे 1.5 वर्ष मी राहिलो, शिकलो शायरी, परंतु स्वाभिमान विकला नाही. स्वाभिमान विकला नाही. हा कितीतरी माझ्या मागा लागले होते अंबादासजी शाहीर आणि ते माझे रिश्तेदार लागतात. हा त्यांना वाटत होतं की हे माझे रिश्तेदार आहेत म्हणजे मी की तुर्याची शाहीर बनतील, पण तसं झालं नाही. कार्यक्रम घेतला आणि त्याही वेळेस खूप मोठा हे झाला, वादाविवाद निर्माण झाला. परंतु तुम्ही सांगताना म्हटलं स्वाभिमान शून्यतेने जीवन जगणे हे नामर्दपणाचे लक्षण. म्हणून एका बापाची औलाद बनेल रे, 10 बापाची औलाद बनणार नाही. मी वैचारिक पातळीवर तुम्हाला गुरु मानेन. बाबासाहेबांनी सुद्धा 3 गुरु मानले, बुद्ध, कबीर, फुले, दत्तात्रेयला 24 गुरु झाले. आणि म्हणून काय म्हणतो आहे बापापेक्षा तू या सवाई ठरली आणि वैऱ्याच्या डोळ्यात हिरोती भरली. नमला पुरुषोत्तम चरणा वरती रे तुला जन्माची रात्रभराचा कार्यक्रम